प्रसिद्ध उर्दू गीतकार कवी गुलजार आणि संस्कृत अभ्यासक जगद्गुरू राम भद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. ज्ञानपीठ पुरस्कार भारतीय साहित्य जगतातील नोबेल पुरस्कार समजला जातो. मराठा समाजाला आर्थिक निकषावर आधारित 10 ते 13% मिळणार स्वतंत्र आरक्षण. शिक्षण आणि नोकरीमध्येच हे आरक्षण लागू असेल. राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अहवालावर राज्य मंत्रिमंडळात चर्चा होईल आणि आरक्षणाची टक्केवारी निश्चित केली जाईल. त्याकरता 20 फेब्रुवारीला राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात कायदा करून त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आमच्यावर खोक्यांचे आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंना खोके नव्हे तर कंटेनर लागतात असा सनसनाटी आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे शिवसेना महामेळाव्यात केला. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. भावजाई विरुद्ध नणंद यांच्यात होणारी लढत निवडणुकीपूर्वीच चर्चेचा विषय ठरली. मुंबईत 95,000 भटके कुत्रे आहेत. त्यापैकी 25% भटक्या कुत्र्यांवर रेबीज लसीकरण करण्यात आले. उर्वरित लसीकरण लवकरच पूर्ण होईल असे महापालिका प्रशासनाने सांगितले. साधारणतः ए, बी, AB आणि O पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे रक्तगट सर्वांच्या परिचयाचे आहेत. मात्र या व्यतिरिक्त बॉम्बे हा एक अत्यंत दुर्मिळ रक्तगट असून हा रक्तगट असलेल्यांची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना देण्यासाठी सूचना केली आहे. रुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी मध्य आणि हार्बल मार्गावर आज रविवारी मेगा ब्लॉक जाहीर झाला. मेगा ब्लॉकमुळे अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मुंबईमधील मालाड रेल्वे स्थानकात एका कॉलेज तरुणीचा झाला विनयभंग. विनयभंग करून संशयित आरोपीने केले पलायन. बोरिवली रेल्वे स्थानकात विनयभंगाचा दाखल झाला गुन्हा. डोंगरीच्या बाबा दर्ग्यामध्ये काही अतिरेकी घुसले असल्याचा पोलिसांना आला निनावी कॉल करून तणावाचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी 83 वर्षाच्या वृद्धाला पोलिसांनी केली अटक. पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची वाढती गर्दी विभाजित करण्यासाठी चर्चगेट ते विरार दरम्यान धावणार 15 डब्यांची धीमी लोकल. 15 डब्यांसाठी फलाटांची लांबी देखील वाढवली जाणार आहे. चर्चगेट ते विरार मार्गावर 15 डब्यांची फास्ट लोकल धावते. मात्र आता या सर्व स्थानकांवर धीमी लोकल देखील धावणार आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.